आपको पता है नाना हमको कहीं पे लेके जा रहे हैं एक एक्साइटेड चीज के लिए, तो नाना बताएंगे कुठं नाना आपण. चला ना तुम्हाला दाखवतो मी. अरे गाइस, कैसे हो आप सब लोग? बढ़िया हो ना? कमेंट ज़रूर लिखना, मैं भी बढ़िया हूँ. और आज का नया दिन, नया ब्लॉग. और आज का ब्लॉग कुछ अलग है क्योंकि मैं जा रहा हूँ मेरे गांव, जो सबकी शान होती है और जहाँ पे मेरे पापा का बचपन गुजरा है. मैं आपको मेरा गांव दिखाऊंगा कैसा है, वहाँ का माहौल, क्लाइमेट, और बारिश भी गिरी है इसलिए वहाँ क्लाइमेट एकदम अच्छा होगा. तो मैं आपको मेरे वहाँ से सारे फैमिली मेम्बर्स उनसे मिलाऊंगा. तो गाइस मिलते हैं मेरे गाँव में. तो गाइस मैं मेरे पापा के गांव में आ चुका हूँ क्योंकि मेरा भी गांव है. तो ये मेरे बड़े पापा का घर है. मैं आपको दिखाता हूँ बड़े पापा का घर कैसा है. तो पहले हम घर के अंदर जाएंगे, घर का मॉल दिखाएंगे हम आपको. नंबर 1 दिखाएं. तो आप सब देख सकते हो ये हमारे बड़े पापा के घर के भगवान है. ये आप सब देख रहे हो गाइस. ये हम चलते हैं बाहर. गाइस मैं मेरे बड़े पापा के घर पे आया था जैसे कि मेरे पापा पहले बचपन में यहाँ पे रहने की. तो और ये मेरे बड़े पापा है, मैं इनको प्यार से नाना बोलता हूँ. तर नाना, राम राम. तुमचं नाव काय? मोहन माधव वाघ. तुम्ही राहिला कुठं शिराडोन. आणि तुम्ही काय करतात? शेती करतो. तुम्ही आता काय पेरले वावरात? मूग पेरलाय. आणि एक शेती म्हणजे आपण जी पेरले त्याला किती दिवस लागतो यायला? 2-2.5 महिन्यात येते मूग. अच्छा, तर त्याला पाणी कसं काय द्यायला लागतं? पाऊस आला तर पाणी नाही द्यावं लागत त्याला. अच्छा, आणि त्याला काय फवारा वगैरे तुम्ही कसं मारतात, काय मारतात? फवारे बिवारे मारावं लागत आहेत ना. अच्छा, म्हणजे कसं दिवसाआड का महिन्या का हफ्त्याला? नाही, समज आज त्याला रोग जर पडला काही तरच फवारे मारावं लागत आहेत. अच्छा. गाइस आप सबने देख लिया कि फार्मिंग भी एक बहुत अच्छी चीज़ है. और मेरे नाना को उसका बहुत सारा नॉलेज भी है क्योंकि वो बचपन से यही करते हैं, उनका पैशन ही ये था. तो गाइस आपको सब कैसे लगे कमेंट लिखिए मेरे नाना. आप मेरे बड़े पापा से मिल चुके होंगे, तो अभी मैं तो आपको मेरी बड़ी मम्मी से, मैं इनको प्यार से नानी बोलता हूँ. नमस्कार. तुमचं नाव काय? रेखा मोहन वाघ. तुम्ही काय करतात? शेती. तुम्ही राहायला कुठं? शिराडोन. तुमचं म्हणजे शेती करतात? शेती, शेळी पालन, कुक्कुट पालन. तुमच्याकडे किती गाय आहे? काय म्हणजे नाही का, कोंबडी गाय असं कसं आहे, किती 30-35 कोंबड्या आहेत गावरान. हा पिल्ल येतं छोटे छोटे. हा शेळ्या येतात 10-12. हा. तर तुम्ही एकटं सांभाळतात? हो, माझे मालकन मी. अच्छा. आणि तुम्ही वावरात जातात का नाही? हा, जावंच लागतं शेती मानल्यावर. अरे, आणि गाय वे किती आहे तुमच्या कसं? गाय आता बऱ्याच होत्या, आता 2च ठेवल्या. तुम्ही दूध विकतात का? हा. तो गाइज आप इनसे मिल चुके होंगे. ये मेरी बड़ी मम्मी है, तो मैं आपको आगे दिखाता हूँ. तो गाइज आप सब देख सकते हो यहाँ पे छोटे छोटे बच्चे हैं मुर्गी के. एक मिनट किसे ले, एक मिनट जाना है. गेले जाऊ दे. तो गाइज आप सब देख सकते हैं यहाँ पे मुर्गी के बच्चे हैं और मुर्गियाँ भी है. तो भी हम चलते हैं, हम दिखाएंगे कि ठीक है आसानी. गाडा येतो चारा आणण्यासाठी. तो आपको पता होगा कि बाइक्स पे इतना सारा सामान लेके आना मुश्किल होता है, तो फिर वो एक ये इंडियन टेक्नोलॉजी बोलते हैं. ये बाइक को ये अटैच करके ये इस खेत से सामान लेके आते हैं. तो हम आपको देंगे नाना नानी की बकरियाँ और गाया. तो आप सब देख सकते हो गाइस, ये ना ये अगर इसका नाम क्या है नानी? लाला. इसका नाम लाला है. तो गाइस आप यहाँ पे देख सकते हो कि मेरे बड़े पापा ने यहाँ पे ऐसा बनाया है क्योंकि जो गाय जो होते हैं ना अपने बकरियाँ वगैरह, उनका चारा नीचे गिर जाता है तो वो मिट्टी लग कुछ कुछ खाते नहीं, तो इसलिए ऊपर रखा है इनके लिए बना के. तो ये आपको पता है कि ऑयल के जो बड़े बड़े कैन होते हैं ना, जिसमें आप लोग ऑयल रखते हो, तो उसे फोल्ड करके बनाया है. हम आपको नाना की गाय है. तर नाण्यांचं नाव काय? श्रावणी. पलीकडलं अलीकडलं सुंदरी. नाना इसका नाव काय? तिचं नाव सुंदरी आहे, तिचं नाव श्रावणी. तो आप सबने देखा होगा, एक का नाम श्रावणी, एक का नाम सुंदरी. ओके.
तो गाइज आप सब देख सकते हो कि कितना मेल जुला होता है एनिमल्स और इंसान के बीच में, कितने वो प्यार से रहते, देखो। तो गाइज आप देख सकते हो अभी नानी मुर्गियों को खाना खिला रही है, तो आप देख सकते हो। और देखो गाइज कैसे सब आ रहे हैं अभी। या 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 तो गाइस आप सब देख सकते हो मेरे से डर रहे हैं, बट कोई ना। तो देखो आप उनको बुलाना और खाना खिलाना कितना अच्छा लगता है, इसलिए एनिमल प्रेम पता है बहुत अच्छा है। दैट्स व्हाई मैं पशु जीव से बहुत प्यार करता हूँ, मुझे खुद को एनिमल बहुत पसंद है। तो गाइस आप सब देख सकते हो नानी काय असतं? घास आहे हा. घास, तो इसको घास बोलते गाइस। मला कशा प्रकारने जेवण टाकत नाही का, खायला काय टाकतात? त्यांना का तांदूळ गहू घास हा बरोबर सांगा यांना, तुम्ही कसं कसं खायला टाकतात? खाद्याची गुणी असते त्यांना, हा, ते आणावं लागती. आणि काय काय टाकतात मग तांदूळ टाकायचे गहू टाकायचे. अजून? अंड्यासाठी घासाची गुणी असते वेगळीच खाद्याची, ती टाकायचं. घास टाकायचा. ओके तो गाइस समझ गए, आप सबको समझ भी आ गया होगा अभी। तो गाइस हम ऊपर आए थे जहाँ पे हम, जो ये पार्ट ऊपर है और वो पार्ट नीचे है, क्योंकि ऊपर साइड पे खेती है और नीचे साइड पे हमारा घर और वो है जहाँ पे नाना वो रहते हैं। तो नाना तुमची शेती कुठे आहे, काय कसं कुठं काय पेरलेलं आहे आम्हाला सांगा। इथं मका पेरलेली आहे, हाँ, ते पुढं मूग आहे. तो आपसे देख सकते हो यहाँ पे आपको पता है कनिस, उसको यहाँ पे वो यहाँ पे लगा है, उसको मका बोलते हैं मराठी में। और आगे पुढे काय पेरले? मूग आहे. आगे मूग पेरा है गाइस, तो आपसे मैं आपको दिखाता हूँ, चला। तर नाना तुम्हाला शेती करून किती काय वाटतं? शेतीमध्ये उत्पन्न निघते ना तेवढे, खर्च बी करावा लागतो, अजून फवारे मारावं लागते, तुम्हाला पाऊस नाही आला तर पाणी द्यावं लागत. तर तुम्हाला इथं किती झाले शेती किती करून? शेती करून मला झाले 50 वर्षे. अच्छा, तर नानाने, तो आपसे नाना ने बचपन से शेती की है, तुम्हाला वाटतं का ह्या काळात शेतकऱ्याला प्राधान्य आहे का नाही? प्राधान्य आहे ना शेतकऱ्याला. हा शेतकऱ्याने जर शेती केली तर सर्वांनाच खायला भेटतं ना. हा तेवढी शेती जर नाही केली शेतकऱ्यांनी तर काय भेटणार आहे. उत्पन्न जर नाही शेतात झालं हा तरी नोकरदार असला, गरीब असला, कोणी जरी असलं तरी त्याला धान्य भेटतच ना खायला. हा शेतकऱ्याने जर नाहीच शेती करून जर नाहीच उत्पन्न जर काढलं हा तर काय भेटणार आहे. हाँ। तो गाइस आप सुने देख सकते हो कि फार्मर की लाइफ कितनी डिफिकल्ट और कितनी इज्जत वाली होती है, क्योंकि देखो जब तक फार्मर खेती करेगा, फार्मिंग करेगा, तो उसको रिस्पेक्ट भी है और सब कुछ है। उसके बिना ही हम कुछ नहीं गाइस, क्योंकि हमको खाना कहाँ से आता है, एक फार्मर हमको खाना प्रोवाइड करता है, इसलिए वी वांट रिस्पेक्ट एवरी फार्मर, यू नो गाइस। तो हमको उनकी इज्जत भी करनी चाहिए फार्मर्स की। से मेरी नाना की इज्जत बहुत करता है, क्योंकि वो एक फार्मर है और उनकी वजह से हम सबको ये मिलता है, पता है, खाना पीना सब कुछ। दैट्स व्हाई यू हैव टू रिस्पेक्ट अ फार्मर सो मच। आपको पता है नाना हमको कहीं पे लेके जा रहे हैं, एक एक्साइटेड चीज के लिए, तो नाना बताएंगे कुठे चला ना अपन? चला ना तुम्हाला दाखवतो मी. तो चलते हैं गाइस, आगे देखते हैं नाना हमें क्या दिखा रहे हैं। तो गाइस हम आ गए थे जहाँ पे नाना हमको लेके आए, एक्साइटेड चीज क्या है वो नाना हमको वो बताएंगे। हाँ सर, काय आहे सांगा आम्हाला इथं, आम्हाला इथं का घेऊन आले? इथं रेल्वेचा पूल आहे. इथं शूटिंग झाली होती पिक्चरची कोणच्या? गदर 2. अच्छा, इथं कोण कोण आलं होतं? इथं झाला होता आपला सनी देओल. सनी देओल. हा, आणि त्यांनी ते शॉर्ट, इथं कोणता शॉर्ट घेतलं होतं, उडी मारायचं का? इथं उडी मारून शनी ते गाडीला आग लागली होती. हा आग लागल्याच्या नंतर त्यांनी गाडीतून खाली उडी मारली. हा, ते रेल्वे आल्याच्या नंतर त्याने रेल्वे मध्ये उडी मारली होती. अच्छा, तर ही जागा थी है का? हा. तो गाइस आप सब मैं आपको दिखाता हूँ कि वो जंप कहाँ से मारी थी। तो आप समझ सकते हो यहाँ पे एक सेटअप था पूरा। तो आप देखो यहाँ से एक गाड़ी थी रेड कलर की, तो उन्होंने यहाँ से ऊपर से जंप मारी थी नीचे,
एट द एंड यहाँ पे उन्होंने नीचे जंप मारी थी, देख सकते हो यहाँ से उन्होंने जंप मारी थी गाइस। तो हमारे गांव में भी बहुत सारी चीज़ें हुई है। यहाँ पे ये था पाकिस्तान और ये था इंडिया। हमारे इसमें शूटिंग में ऐसे दिखाया था, आप देख सकते हो गाइस कि हमारे गांव में भी शूटिंग हुई है बहुत सारी, वहाँ भी थोड़ा फेमस है। तो गाइस आप सबको याद है हमने पहले ब्लॉग में हम कहीं पे गए थे, कहाँ गए थे, वो चांदनी का महल। तो दिख रहा है आपको, देखो यहाँ से क्लियर नहीं है बट दिख रहा है, आप सब देख सकते हो। तो आपको दिख रहा है वो रहा, हम कुछ नहीं, हम अगले हफ्ते सुबह मीन्स हम जो पिछले हफ्ता था हमारा, हम वहाँ पे थे एट मॉर्निंग। अभी हम यहाँ पे तर नाना तुमची मुलं मुलगी कुठं असते? मुलींचे लग्न झाले, हा, मुलींना दोन्ही मुलींना मुलं आहेत. अच्छा. आणि भैया काय करतो, कुठं काय असतो? ते पुण्याला असतो, काय करतो भैया? तो ड्रायव्हिंग करतो. अच्छा. आणि तो गाइस आपने देख लिया कि नाना के सब बच्चे बेटियां सब सेटल हो चुके हैं. तुम्ही लोक काय आहेत? आम्ही आहेत ना, जावा आहे दोघी, ह्या मोठे आहेत, आम्ही छोटी आहे. आणि आम्ही दोघी जास्त क्लोज म्हणजे जावापेक्षा मैत्रिणी जास्त आहे. त्या गावाकडे राहतात, मी दरडीला राहते. मग मी कधी मध्ये इकडे येत असते गावाकडे, मग मी डबा वगैरे घेऊन येतो. मग आम्ही रानात येऊन जेवत असतो. नानीला जास्त भाजी, माझी जास्त भाजी आवडते. आणि मी नानीला आहे ना, म्हणजे जाव्यात पण त्यांना मी नानीच म्हणते. आम्ही सगळेच नानी म्हणतो त्यांना. मेथीची भाजी जास्त आवडते मला तिच्या हातची. आणि तुम्ही दोघांचं नाव काय आहे? दोघींचं नाव? आमचं दोघींचं नाव एकच आहे, रेखा. मग आता काय म्हणा, तुम्ही दोघी बहिणीत का जाव येतं? आम्ही बहिणी बी, फ्रेंड पण आणि जावा पण. क्या पता वो आज क्या दिखाते हैं। तो चलते गाइस वहाँ पे. तर नानी तुम्ही आम्हाला काय दाखवता? आता हे डाळिंबाचं झाड दाखवणार आहे तुम्हाला. हा, म्हणजे याला तुम्ही कसं लावलं, काय लावलं? म्हणजे याला लावलं नाही, मला उपवास होता, मी डाळिंब खात होते आणि त्याचे दाणे पडले, त्याच्यापासून हे रोप उगवलं. 2 वर्षाचं हे झाड आहे. अच्छा, म्हणजे याला फळ यायला किती वेळ लागते? मग आता अजून 3 वर्ष तरी लागतील याला फळ यायला. म्हणजे अजून 5 वर्ष. हा. तो गाइस आप सबको पता चला कि ये इसको लगा खाली 2 साल हुए और 3 साल में इसको फ्रूट्स आएंगे। तो हम आपको जब फ्रूट्स आएंगे तो हम आपको दिखाएंगे 3 साल के बाद. तर राणी तुम्ही अजून आम्हाला काय दाखवता? आता हे गिन्नी गवत दाखवणार तुम्हाला. म्हणजे गवत काय असतं? म्हणजे हे गायीसाठी पोषक असतं, दुधासाठी छान असतं, दूध जास्त देतात गाया यांनी. गिन्नी गवत बोलतात त्याला. ओके. तर नानी एवढं सगळी काय आहे? आम्हाला दिसतंय ती. तर तुम्ही आम्हाला थोडी याच्याबद्दल माहिती देता का नानी? हा, चालतंय ना. हा घास आहे शेळ्यांना, बारीक करडांना, कोंबड्यांना, गायांना, सगळ्यांना म्हणजे उपयुक्त आहे. म्हणजे येतो कसं मला याची कापणी करावी लागते. म्हणजे पुढं हे वापा कापला, दुसरा वापा तवर मागून फुटतो, परत मागून कापणी येते. म्हणजे याला तुम्ही एकदा कापलं हे परत येतं? हा, कापवलं का परत परत येतं ते. तो गाइस इसमें ऐसा है कि आप इसको एक बार कट करोगे रिटर्न, गाइस तो इसमें ऐसा है कि आप इसको एक बार कट किया आपने तो ये फिर से अपने आप आता ही रहता है. तर मग ही तुमच्या अंदाजे किती वर्ष झालं असे? आता 3 वर्षापर्यंत घास चांगला चालतो, नंतर असा पातळ होतो. आता हा आमचा 3रं वर्ष आहे घासाला पातळ झालाय. अच्छा, म्हणजे हा. आता याला कवा काढता? आता मोडून टाकायचं ह्या वर्षी दिवाळीच्या वेळेस. अच्छा, मग तुम्ही याला मग परत याला कसं लावायचं, काय लावायचं? याला परत रान तयार करायचं, शेणखत टाकायचं, सारे वडायचे आणि बी असतं त्याचं बी टाकायचं. तर याला फवारावर तुम्ही कसं काय मारता? फवारा फक्त भिशा पडला तरच फवारा मारायचा, नसतर फवारा नसतो. भिशा म्हणजे काय असतो? भिशा म्हणजे ते मावा म्हणतात त्याला, हाँ, हाँ. छोटे छोटे किडे असतात ते अच्छा. ते पडल्यावर. तो गाइस आप सबको और कुछ जानना है तो आप बताइए कमेंट में, हम आपको अगली बार नेक्स्ट वीडियो में बहुत कुछ और बताएंगे. अब गाइस नानी हमको चाय पिलाएगी, वो भी यूनिक चाय. कौन सी है वो बताएंगे. म्हणजे काय होतं? आवळा चाय. तर याला तुम्ही कसं बनवता? घरी गेला दाखवते ना. चलो घर ते घर पे. तो गाइस नानी हमको कुछ तो यूनिक पिलाने वाली चाय. तर नानी कसं करतात? आता चला मग तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते मी कसा बनवायचा. तो गाइस चलो मैं आपको दिखाता हूँ ये कैसे बनता. तुम्ही सांगा कसं बनतं तुम्ही चहा. आता हे पाणी घेतलं, पातेलं, कप घेतलं. आपल्याला किती कप बनवायचे ते मोजून घ्यायचं. आता मी एकच कप बनवणार आहे इथं. हा, तर 1 कप पाणी घेतलं, पहिले पाणी, आणि नंतर ही पावडर घेतली. आणि ही पावडर आहे ही हो. पावडर काय असती? आवळा चहा येतो.
अच्छा म्हणजे आपल्याला पत्ती साखर काय काहीच टाकायचं? नाही टाकायचं. साखर टाकायची, पत्ती नाही टाकायची. अच्छा म्हणजे फक्त ही पावडर टाकायची. हा, हे पहा आता अर्धा चम्मच मी पावडर टाकणार. हा, अजून काय टाकायचं तुम्ही? आता याच्यात हे गवती चहा आणलाय मी, हा घरचाच आहे. हा गवती चहा टाकणार. हा. आता गॅसवर ठेवणार याला किती वेळ काय उकळायचं? 5-10 मिनिटं. अच्छा. हो, आता साखर टाकायची. साखर किती साखर टाकायची? पण खूप नाही टाकायची, एका कपाला अर्धीच वाटी टाकायची. हे पहा, एवढी भरपूर होती. पत्ती बित्ती काहीच नाही टाकायचं, दुसरं दूध पण नाही. अच्छा. आणि या चहाचे फायदे काय असतील मला सांगता का जरा? हा, या चहापासून पित्त होत नाही, जळजळ मळमळ, अन्न पचन व्यवस्थित होतं, पचनक्रिया पोटाची व्यवस्थित होते, गॅस बीस होत नाही. तर खूप सारे फायदे आहेत ह्या चहापासून, आवळा अमृत चहापासून. याची रेसिपी पाहिजे नसन तर आमच्या ओमला कमेंट करून सांगा, ओम तुम्हाला देईन ती रेसिपी. तो गाइस आप सबको इस चाय के फ़ायदे पता चल गए, आपको ट्राई करने हैं तो कमेंट कीजिएगा गाइस। तो गाइस मैं आपको बता रहा हूँ ये चाय इतनी अच्छी लग रही है, मैंने बहुत दिन के बाद चाय पी। मैंने लास्ट टाइम चाय पता है आपको, हमने ब्लॉग लिया था अज्जी भाई का, मैंने उनके यहाँ पे चाय पी थी, बट अभी मैंने नेक्स्ट टाइम यहाँ पे चाय पी, एकदम अच्छी उनकी चाय लग रही है। तो गाइस आपको मेरे नानी कैसे लगे कमेंट में ज़रूर बताइएगा। तो अभी आपने देखा होगा कि मेरे नाना ने कितना हार्डवर्किंग काम किया, जैसे कि मेरे नाना एक फार्मर है। आपने देखा होगा कि फार्मर कितना काम करता है, सुबह शाम वो खेती करता है, और मेरे नाना इतना काम करते हैं खेती में, आप बता सकते हो। दैट्स वाई आई रिस्पेक्ट एवरी फार्मर, कि मैं एक फार्मर की इतनी इज्जत करता हूँ बहुत ज़्यादा, क्योंकि उसकी वजह से हमारा घर जो चलता है, और फार्मर होगा तभी हमारे घर पे फूड प्रोवाइड होगा, हमारे घर पे फूड आएगा। एक फार्मर बहुत मेहनती होता है। और मेरी नानी जो पशुपालन करती है, जैसे उनकी गाय, बकरियाँ और उनकी कोंबड़ियाँ, और सब संभालती है। और आप नानी पे 2 शब्द बोलेंगी? मी शेळ्या बघते, कोंबड्यांचं पाहते, गायात 2. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये, आणि असाच आमच्या ओमला पाठिंबा द्या, सपोर्ट करा. तो गाइस अब तक के लिए मिलते हैं आपको अगले ब्लॉग में। लाईक करा. शेअर करा. सब्सक्राइब कीजिए, तब तक के लिए मिलते हैं आपको, बाय बाय।